हाय फ्रेंड्स, मैं नगीन ताज कंप्लीट हिंदी लर्निंग चैनल में आप सबका स्वागत करती हूँ। ಹಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಾನು ನಗೀನ್ ತಾಜ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಹಿಂದಿ ಲರ್ನಿಂಗ್ ಚಾನೆಲ್ನಲ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. आज के इस टॉपिक का विषय है विराम चिन्ह. पासिंग पैकेज पार्ट 5ನ ವಿಷಯ ಲೇಖನ ಚಿಹ್ನೆಗಳು ಅಥವಾ पंक्चुअल मार्क्स. सबसे पहले हम विराम चिन्हों का अर्थ जानेंगे. बोलते या पढ़ते समय कितने समय तक रुकना है, कहाँ पर रुकना है, इसका संकेत जिन चिन्हों के द्वारा मिलता है हम उन्हें विराम चिन्ह कहते हैं. ಓದಬೇಕಾದ್ರೆ ಅಥವಾ ಮಾತಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಸಮಯದವರೆಗೆ ನಾವು ಬ್ರೆತ್ತನ್ನು ಹೋಲ್ಡ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ತಿಳಿಸುವಂತಹ ಚಿಹ್ನೆಗಳಿಗೆ ನಾವು ವಿರಾಮ ಚಿಹ್ನ ಅಥವಾ ಲೇಖನ ಚಿಹ್ನೆಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. विराम चिन्हों में सबसे पहला है अल्प विराम. इस चिन्ह को आप इमेज में देख सकते हैं. इसके द्वारा हमें थोड़ी देर रुकने या ठहरने का संकेत मिलता है, फ्रैक्शन ऑफ सेकेंड. उदाहरण के लिए हमने बाज़ार से आलू, बैगन, ಗೋಬಿ और मटर ಖರೀದೆ. ಮೊದಲನೆಯದಾಗಿ ಅಲ್ಪ ವಿರಾಮ. ಈ ಒಂದು ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ನೀವು ಇಮೇಜ್ನಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. ಇದರ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಏನು ತಿಳಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಫ್ರ್ಯಾಕ್ಷನ್ ಆಫ್ ಸೆಕೆಂಡ್ ನಾವು ಮಾತಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅಥವಾ ಓದಬೇಕಾದ್ರೆ ನಿಲ್ಲಿಸ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಪ ವಿರಾಮವನ್ನು ನಾವು ಬಳಸ್ತೀವಿ. ಉದಾಹರಣೆಯ ಮುಖಾಂತರ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬಹುದು. विराम चिन्हों में दूसरा चिन्ह है अर्ध विराम. जिस किसी वाक्य में हमें अल्प विराम से अधिक समय तक या पूर्ण विराम से कम रुकने का संकेत मिलता है हम उसे अर्ध विराम कहते हैं. उदाहरण के लिए, खूब मन लगाकर पढ़, परीक्षा निकट आ रही है. इस उदाहरण में हम अल्प विराम से अधिक समय यहाँ पर रुकते हैं, इसीलिए हम इसे अर्ध विराम कहते हैं. ಅರ್ಧ ವಿರಾಮದಲ್ಲಿ ನಾವು ಅಲ್ಪ ವಿರಾಮಕ್ಕಿಂತ ಅಧಿಕ ಸಮಯದವರೆಗೆ ಹೇಳೋದನ್ನು ಅಥವಾ ಓದೋದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸ್ತೀವಿ, ಮತ್ತು ಪೂರ್ಣ ವಿರಾಮಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆ ಸಮಯದವರೆಗೆ ನಾವು ನಿಲ್ಲಿಸ್ತೀವಿ. ಆದ್ದರಿಂದ ಅಂತಹ ವಾಕ್ಯ ಅಥವಾ ಅಂತಹ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ನಾವು ಅರ್ಧ ವಿರಾಮ ಚಿಹ್ನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. तीसरा लेखन चिन्ह है पूर्ण विराम. इस चिन्ह के द्वारा हमें पूरी तरह से रुकने या ठहरने का संकेत मिलता है. जब हम किसी वाक्य को पूर्ण रूप से कह चुके होते हैं वहाँ पर हम इस पूर्ण विराम का प्रयोग करते हैं. उदाहरण के लिए, मोहन एक अच्छा लड़का है, पूर्ण विराम. ಈ ಒಂದು ಲೇಖನ ಚಿಹ್ನೆಗಳಲ್ಲಿ ಮೂರನೆಯ ಲೇಖನ ಚಿಹ್ನೆ ಪೂರ್ಣ ವಿರಾಮ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದು ವಾಕ್ಯವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಹೇಳಿ ಅಥವಾ ಓದಿ ಮುಗಿಸಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಒಂದು ಲೇಖನ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ಬಳಸ್ತೇವೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ, ಮೋಹನ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಹುಡುಗ, ಪೂರ್ಣ ವಿರಾಮ. चौथा लेखन चिन्ह है प्रश्नवाचक चिन्ह या प्रश्नार्थक चिन्ह. जिस किसी चिन्ह के द्वारा हमें प्रश्न पूछने का आभास होता है या संकेत मिलता है तो हम उसे प्रश्नार्थक चिन्ह या प्रश्नवाचक चिन्ह कहते हैं. उदाहरण के लिए, आपका नाम क्या है. दूसरा उदाहरण, आप कहाँ रहते हो. ಯಾವ ಒಂದು ವಾಕ್ಯದ ಮುಖಾಂತರ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳುವಂತಹ ಭಾವ ಪ್ರಕಟವಾಗುತ್ತೋ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಶ್ನಾರ್ಥಕ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ಬಳಸ್ತೇವೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರೇನು. ಇಲ್ಲಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ನಾವು ಕೇಳುವಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಕ್ವಶನಿಂಗ್ WH ವರ್ಡ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಅದರ ಬಳಕೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಬಹುದು. ಈ ಕ್ವಶನ್ ಮಾರ್ಕನ್ನು ನಾವು ವಾಕ್ಯದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಬಳಸ್ತೇವೆ. पांचवा लेखन चिन्ह है भावसूचक या विस्मयादिबोधक चिन्ह. जहाँ पर हम अपनी खुशी, आश्चर्य, करुणा, भय आदि भावों को प्रकट करने के लिए जिस लेखन चिन्ह का प्रयोग करते हैं उसे विस्मयादिबोधक या भावसूचक चिन्ह कहते हैं. उदाहरण के लिए, वाह, ताजमहल कितना सुंदर है. अरे बाप रे, मैं तो डर गई. ಸಂತೋಷ, ವಿಸ್ಮಯ, ಆಶ್ಚರ್ಯ, ಭಯ, ಕರುಣೆ ಇಂತಹ ಭಾವಗಳನ್ನು ಪ್ರಕಟಗೊಳಿಸೋದಕ್ಕೆ ಬಳಸುವಂತಹ ಲೇಖನ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ನಾವು ಭಾವಸೂಚಕ
ಲೇಖನ ಚಿಹ್ನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಉದಾಹರಣೆಯ ಮುಖಾಂತರ ನೀವು ತಿಳ್ಕೋಬಹುದು. छठा लेखन चिन्ह है योजक। जिस चिन्ह के द्वारा दो या दो से अधिक शब्दों को जोड़ा जाता है उसे योजक चिन्ह कहते हैं। अंग्रेजी में इसे हाइफन भी कहा जाता है और कन्नड़ में इसे जोड़नी इस तरह से कहा जाता है। जैसे माता पिता दोनों के बीच में ये लेखन चिन्ह लगाया जाता है। फूल फल दोनों के बीच में ये लेखन चिन्ह लगाया जाता है। दिन रात आदि। ಈ ಲೇಖನ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ಸಮಾನ ಮಹತ್ವ ಹೊಂದಿರುವಂತಹ ಶಬ್ದಗಳ ಮಧ್ಯೆ ಅವುಗಳನ್ನು ಜೋಡಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಳಸಲಾಗುತ್ತೆ. ಇದನ್ನು ಜೋಡಣೆ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತೇವೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಹಗಲು ಇರುಳು, ಸುಖ ದುಃಖ. सातवां लेखन चिन्ह है उदाहरण चिन्ह। कन्नड़ में इसे उदाहरण चिन्ह ही कहते हैं। इसे हम वाक्य में किसी के कथन को ज्यों का त्यों बताया जाता है तो उस जगह पर डबल इन्वर्टेड कामा का प्रयोग किया जाता है। उसमें थोड़ा बहुत फेरबदल करके प्रयोग में लाते हैं तो सिंगल इन्वर्टेड कामा या उदाहरण चिन्ह का प्रयोग किया जाता है. ನಾವು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಯಾರೇ ಒಬ್ಬ ಮಹಾತ್ಮರ ಅಥವಾ ವಿಶೇಷ ವ್ಯಕ್ತಿಯ ಕಥನಗಳನ್ನು ಥಾಟ್ಸನ್ನು ಸೆಂಟೆನ್ಸಸನ್ನು ಆ್ಯಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಡಬಲ್ ಇನ್ವರ್ಟೆಡ್ ಕಾಮನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ಮಾಡಿ ನಾವು ಬಳಸ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಸಿಂಗಲ್ ಇನ್ವರ್ಟೆಡ್ ಕಾಮನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಉದಾಹರಣೆಗೆ ರಾಮ್ ನೇ ಶ್ಯಾಮ್ ಸೆ ಕಹಾ मैं तुम्हारी मदद करूँगा. आठवां लेखन चिन्ह है कोष्टक. इसको कन्नड़ में आवरणा भी कहते हैं. तो यहाँ पर अंग्रेज़ी में हम इसको ब्रैकेट कहते हैं. किसी भी शब्द या वाक्यांश के अर्थ को स्पष्टतः बताने के लिए इस लेखन चिन्ह का प्रयोग होता है. इसके भीतर अर्थ को लिखा जाता है. उदाहरण के लिए राम के अनन्य भक्त ब्रैकेट में हनुमान ने चुनौती स्वीकार की. ಯಾವುದೇ ಒಂದು ಶಬ್ದ ಅಥವಾ ವಾಕ್ಯದ ಅರ್ಥವನ್ನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ತಿಳಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಬ್ರ್ಯಾಕೆಟನ್ನು ಅಥವಾ ಆವರಣ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ಬಳಸ್ತೇವೆ. ಆವರಣ ಚಿಹ್ನೆಯ ಒಳಗೆ ಆ ಒಂದು ಅರ್ಥವನ್ನು ಬರೆಯಲಾಗುತ್ತೆ. नौवां और अंतिम विराम चिन्ह है विवरण चिन्ह. यहाँ पर इस इमेज में दो प्रकार के विवरण चिन्ह आप देख सकते हैं. यहाँ पर इस चिन्ह का प्रयोग तब किया जाता है जब हमें किसी भी बात का उत्तर या विवरण या उदाहरण अगली पंक्ति में देना हो, तभी इस विराम चिन्ह का प्रयोग होता है. उदाहरण के लिए संज्ञा के भेद विवरण चिन्ह, ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಜಾತಿವಾಚಕ ಭಾವವಾಚಕ ಆದಿ. ಈ ಒಂದು ವಿವರಣ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದು ಉತ್ತರವನ್ನು ಅಥವಾ ವಿವರಣೆಯನ್ನು ಅಥವಾ ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಲೈನಲ್ಲಿ ಬರಿತೀವಿ ಅಥವಾ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂದಾಗ ಇದನ್ನು ನಾವು ಬಳಸ್ತೇವೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಪಂಚಭೂತಗಳು ಭೂಮಿ, ಆಕಾಶ, ಜಲ, ಅಗ್ನಿ, ವಾಯು. देखिए स्टूडेंट्स, पहले आप इस बात को समझ जाइए कि विराम चिन्ह से एग्ज़ाम में आपको 1 मार्क का एक क्वेश्चन आएगा जो मल्टीपल चॉइस में पूछा जाएगा. एक क्वेश्चन होगा और 4 ऑप्शंस होंगे. उसमें से सही ऑप्शन आपको चुनकर लिखना है और यहाँ पर किसी भी विराम चिन्ह का अर्थ नहीं पूछा जाएगा. तो इसीलिए आपको हर एक विराम चिन्ह की पहचान होनी चाहिए, उसका नाम पता होना चाहिए. अगर ऐसा होता है तो आसानी से आप 1 मार्क हासिल कर सकते हो. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಹಿಂದಿ ಎಕ್ಸಾಮ್ನಲ್ಲಿ ಮಲ್ಟಿಪಲ್ ಚಾಯ್ಸಲ್ಲಿ 1 ಮಾರ್ಕ್ಸಿಗೆ ಲೇಖನ ಚಿಹ್ನೆಗಳಿಗೆ ರಿಲೇಟೆಡ್ ಆಗಿ 1 ಕ್ವಶನ್ ಬರುತ್ತೆ. 4 ಆಪ್ಷನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನು ಆಪ್ಷನನ್ನು ನಾವು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಬರಿಬೇಕಾಗತ್ತೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಲೇಖನ ಚಿಹ್ನೆಗಳ ಅರ್ಥ ಏನು ಅಂತ ಕೇಳಲ್ಲ. ಸೊ ನಾವು ಲೇಖನಗಳ ಚಿಹ್ನೆಗಳ ಹೆಸರನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಈಸಿಯಾಗಿ 1 ಮಾರ್ಕನ್ನು ಪಡ್ಕೋಬಹುದಾಗಿದೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಪ್ಲೀಸ್ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್. ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ಫಾರ್ ಯುವರ್ ಹಿಂದಿ ಎಕ್ಸಾಮಿನೇಷನ್.